मुंबईतील झाडं कोसळून बळी जात असतानाही महापालिकेचं प्रशासन किती सुस्त आहे याची प्रचिती पुन्हा आली आहे। झी 24 तासच्या रियालिटी चेकमधून धोकादायक झाडं पाहून सुद्धा डोळे झाक केल्यानं हे धोकादायक झाड कोसळल्याचं समोर आलं। त्याचे पडसाद विधानसभेत सुद्धा उमटल्यानंतर आता महापालिकेनं वराती मागून घोडं नाचवत धोकादायक झाडांसंदर्भातला निर्णय घेतलाय। मुंबईत झाडं कोसळून झालेल्या मृत्यूंची संख्या 4 वर पोहोचली आहे। यातील 3 बळी हे मुंबई महापालिकेच्या हद्दीत आहेत। पण दररोज झाडाखाली दबून मुंबईकरांचे जीव जात असताना खरंच मुंबई महापालिका हे बळी रोखण्यासाठी गंभीर आहे का असा सवाल उपस्थित होतोय। त्याचं कारण म्हणजे ही दृश्य। झी 24 तासनं शनिवारी धोकादायक झाडांचा रियालिटी चेक केला होता। यावेळी हे झाड धोकादायक असल्याचं समोर आलं होतं, पण रियालिटी चेक करूनही प्रशासनाकडून याची दखल घेतली गेली नाही आणि 2 दिवसातच हे झाड कोसळलं। त्यामुळे पालिका प्रशासनाच्या गांभीर्यावरच सवाल उपस्थित झाला। सध्याच्या घडीला माझ्या मागे जे दृश्य तुम्ही बघता आहात, इथे एक भलं मोठं झाड कोसळलेलं आहे। तर झी 24 तासने जो रियालिटी चेक मुंबईकरांना दाखवलेला होता, त्यामध्ये याच परिसरातली झाडांनी हे झाड दाखवलेलं होतं की कशा पद्धतीने झाडांची मुळं ही कमजोर होत आहेत। इतकंच नाही तर अगदी बुंध्याला सुद्धा कीड लागलेली आहे। त्याच्यामुळे खरं तर मान्सूनच्या पूर्वीच अशा पद्धतीच्या धोकादायक झाडांचं ऑडिट होणं गरजेचं होतं। मात्र कालपासूनची जी आकडेवारी आहे ती अतिशय धक्कादायक आहे, कारण मुंबई महापालिकेकडून, डिझास्टर कंट्रोल डिपार्टमेंटकडून, हवामान विभागाकडून जो अलर्ट देण्यात आलेला आहे तो रेड अलर्ट तर आहेच, मात्र सोबतच कालपासून आपण बघतोय की ताशी साधारणतः 80 किलोमीटर प्रति तास वेगाने हे वारे वाहत आहेत। त्यामुळे अर्थातच अशा पद्धतीने ज्या झाडांची मुळं कमजोर आहेत, ज्यांचे बांधे, त्यांचा जो बुंदा आहे त्याला कीड लागलेली आहे, अशी झाडं ही कोसळणार। त्याच्यामुळे या झाडांचं ऑडिट होणं गरजेचं होतं। मुंबई धोकादायक झाडांचा प्रश्न गंभीर बनलाय। अवघ्या आठवडाभरातच झाडं आणि फांद्या कोसळण्याच्या जवळपास शेकडो घटना घडल्या। 30 जूनला झाडं आणि फांद्या पडण्याच्या 30 घटना घडलेल्या आहेत। 1 जुलैला 45 घटना, 2 जुलैला 91 घटना, 3 जुलैला 45 घटना, 4 जुलैला 103 घटना, तर 5 जुलैला तब्बल 203 झाडं आणि फांद्या पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत। कालही दिवसभर जवळपास 40 ते 50 किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीचा वारा व्हायला आणि त्यामुळे साधारणपणे 4 महिन्यात या जे काही आपल्याकडे वृक्ष पडतात त्याच्या अर्धे केवळ काल एका दिवसात 350 जवळपास वृक्ष एका दिवसात पडलेले आपल्याला पाहायला मिळाले। 450 वृक्षांच्या फांद्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। आज त्याहीपेक्षा तीव्र गतीचा वारा हा त्या ठिकाणी वाहण्याची संभावना आहे। तो दुपारनंतर रात्रीपर्यंत वाहणार आहे आणि म्हणून सगळ्यांना आपण अलर्ट दिलेला आहे। मुंबईतील झाड कोसळण्याच्या वाढलेल्या घटना आणि झाडबळींचा मुद्दा अधिवेशनातही उपस्थित झाला, ज्यावर सरकार निवेदन सादर करणार। अध्यक्ष महोदय, गेल्या 4 दिवसामध्ये मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाडं पडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे। अनेक झाडांची ट्रिमिंग केली गेलेली नाही आहे। त्यामुळे आपण मुंबई महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आदेश द्यावेत की या झाडांची ट्रिमिंग होणं अत्यंत आवश्यक आहे। झाडं पडून मृत्यू होत आहेत, गाड्यांचं नुकसान होत आहे, त्यामुळे ह्याच्यावर तातडीने दखल घ्यावी। आणि अध्यक्ष महोदय, दुसरं जी महत्त्वाकांक्षी योजना म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये जे सिमेंटचे रोड बनवले गेले, त्या सिमेंटच्या रोडला अनेक ठिकाणी तडे पडलेले आहेत। या सगळ्या कामाची दखल घेऊन त्याची चौकशी करून तातडीने दुरुस्त करावे। छाटणी म्हणतो, छाटणी मराठी, ती छाटणी न झाल्यामुळे त्या पाण्याचा भार म्हणजे पाऊस पडतो, त्या पाण्याचा भार पानं आणि त्याच्या पारंब्या वगैरे सगळ्या भिजतात आणि अखेरीस ते झाड कोलमडायला लागतं। हे खरं महानगरपालिकेने वेळेत जर ट्री कटिंग केलं असतं तर हे आलं नसतं। परंतु रोड डिपार्टमेंटला लेखी कळवलं होतं गार्डन डिपार्टमेंट BMCनं की या बाबतीत कन्स्ट्रक्शनमुळं हा विषय या ठिकाणी होऊ शकतो। मग सभापती महोदय, जीव गेल्यावर आम्ही या ठिकाणी चर्चा करतो, त्याच्याबद्दल या ठिकाणी संवेदना व्यक्त करतो, परंतु ज्या घटना टाळू शकत होत्या त्या BMCनं टाळल्या का? झाडं कोसळून 4 जणांचे बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेनं वराती मागून घोडे नाचवायला सुरुवात केल्याचं दिसलं। 4 जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासनानं जागं होत मुंबईतील धोकादायक झाडांवर सूचना फलक लावण्याची तयारी केली आहे। सदर झाड धोकादायक आहे इथं थांबू नका अशा असे फलक झाडांवर लावण्याचे निर्देश महापौरांनी दिले, ज्यावर महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी पुन्हा टीकास्त्र डागलंय।
कृपया काम नसेल तर झाडांच्या खाली आजच्या दिवस उभं राहू नका. आणि आता मी काही निर्देश दिले आतमध्ये की जी झाडं तुम्हाला जर वाटतात आहे अतिशय डेंजर झोनमध्ये आहेतच ती तर काढाच तुम्ही, परंतु निदान त्या झाडाला एक बॅनर किंवा काहीतरी तुम्ही बांधून ठेवा की हे झाड डेंजर झोनमध्ये कृपया झाडाखाली उभं राहू नका किंवा इथे कोणी येऊ नका, अशा पद्धतीचे पण बॅनर त्यांनी लावायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याचबरोबर मुंबईतले सगळे होर्डिंग्स असतील किंवा बिल बोर्ड्स असतील त्याच्यावरती मॉनिटरिंग करायला सांगितले. कारण ज्या घटना घडल्या आहेत ते एक तर गाडी जाताना झालेली ॲक्सिडेंट नाही किंवा पादचारी जो चालत होता त्याच्यावर कोसळून झाले. त्यामुळे ठीक आहे, आता त्यांनी ज्या पद्धतीने मुंबईला काही दिशा देत आहेत त्याला आम्ही ते मुंबईकर ठरवतील बाबा. हतबल झाली सगळी. या अशी उत्तरं येत असतील, झाडाखाली थांबू नका. कोण झाडाखाली थांबून मेलंय? महापालिकेच्या या वरातीमागून घोडे नाचवण्याच्या प्रकारावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. तसंच झाडांचं ऑडिट करण्याचीही मागणी केली जाते. 3-4 ठिकाणी अशा प्रकारचे हादसे झाले. किंबहुना नाल्या सफाईबद्दलही बोंबाबोंब आहे, झाडाच्या छाटणीबद्दल बोंबाबोंब आहे. आज झाडं जुनी झाडं आहेत, ती झाडं पडत आहेत. या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आता मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, महापौर मला भेटल्या होत्या. मी महापौरांना म्हणालो की तुमची जबाबदारी जास्त वाढलेली आहे सध्या, तुम्हाला काम खूप मुंबईच्या इकडच्या व्यवस्थेने दिलेलं आहे, तर तुम्हाला ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जे कोण जबाबदार महापौर असतील किंवा सुपर मेयर जे कोण 2-3 आहेत यांना आहे की जेव्हा क्रेडिट घेण्याची वेळ येते, जेव्हा उद्घाटनं करण्याची वेळ येते, जेव्हा काहीतरी चांगलं होतं तेव्हा आम्ही केलं हे अगदी पोटाच्या देठापासून ओरडणारे, ज्यावेळी आता लोकांचा दुर्दैवी मृत्यू होतोय त्यावेळी बळीचा बकरा हा केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांना बनवलं जाते. जी कामं पावसाळ्याच्या आधी व्हायला हवी ती कामं पावसाळ्यात 11 बळी गेल्यानंतरही काही प्रमाणामध्ये सुरू आहे. 350 झाडं कोसळल्यानंतर महापालिकेचं लक्ष आता धोकादायक झाडांकडे गेलं. सिमेंट काँक्रिटीकरणामुळे कमकुवत झालेल्या झाडांकरिता दीर्घकालीन उपाययोजना प्लॅन तयार करणार असल्याचं महापौरांनी सांगितलं. त्यामुळे आता तरी झाडांखाली आणखी मुंबईकरांचे बळी जाऊ नयेत हीच अपेक्षा. मुंबईहून मनश्री पाठकसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.